आई, कृष्णा आले बाबा आले। आबा येताय ना तुम्ही? हो मग मी कसा घरी थांबेन? आमच्या सुनेचं आज कौतुक होणार आहे, ते बघायचंय आम्हाला। पण ती कुठे राहिली? कृष्णा, ए कृष्णा, आले। काय दादासाहेब, झाली का तयारी? हो मग सगळ्यात आधी मीच तयार आहे। भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे, उशीर नको व्हायला। चला निघायचं? हा निघूया। अहो थांबा, आत्या कुठे राहिल्या? रंजना चल ये ग। आले आले आत्या। हॅलो, हा हो हो निघालोच आहे आम्ही। सगळी तयारी झाली ना? हा पोचतो वेळेवर। भाऊ चला चला दादासाहेब चला। कृष्णा नीट नेसले ना ग साडी? फारच गडबड झाली बघ माझी। एक मिनिट हा। आता बघा कशा व्यवस्थित झाल्या। आत्या खूप सुंदर दिसताय। एक मिनिट हा, माझ्या आत्यांना कोणाचीच नजर लागायला नको। पोरी हो चला, मी पण तयार झाले, निघूया। गुले घरात एकटीच आहेस, या वेळेस जर काय उचापात्या केल्यास ना तर गाठ माझ्याशी आहे। रंजना चांगल्या कामाला जाताना अशा लोकांच्या नादी नाही लागायचं। चल आपली। मी कुठे लक्ष देते, हीच वाटेत आडवी आलीये। आत्या जाऊ दे ना, नको लक्ष देऊ। चला आपण निघूया। समधी झाडून जाऊन देती। लई एकजुटीने आनंदाने जाताय ना, जावा। तुमचा ह्यो समदा आनंद त्याच भूमिपूजनाच्या मातीत नाही मिसळला ना तर नावाची गुली नाही मी। आज किती वर्षांनी आपलं सगळं कुटुंब बाहेर पडलंय ना। असं घर आम्हाला होतं बघा। आज आम्ही खूप खुश आहे। भाऊ अगदी माझ्या मनातलं बोललास बघ। माझं बी किती वर्षाचं स्वप्न होतं समध्याने एकत्र बघायचं, आणि ते आता पुरं झालं। आई पण हे सगळं कृष्णामुळे घडतंय बरं का। म्हणजे बघ ना, तिने मुलींच्या शाळेची कल्पना मांडली, त्यामुळे हा योग जुळून आला। आओ भाऊसाहेब, असं काही बी नाहीये। तुम्ही सगळ्यात चांगली माणसं आहात, आणि चांगल्या माणसाच्या नशिबात कायम चांगलंच लिहिलेलं असतं। अरे हो राया, आज माझ्या नशिबात कोणतं सरप्राईज लिहिलंय? अरे काय सरप्राईज सांग ना। ते काय मी तुला सांगणार नाही बघ। अगं तुला तिकडे गेल्यावर कळणारच आहे की। कृष्णा आम्हाला पण सरप्राईज माहितीये बरं का। भाऊसाहेब तुम्ही तरी सांगा ना। भाऊ अजिबात सांगायचं नाही तिला काय। असं काय करताय भाऊसाहेब, सांगा ना। भाऊ नको, नका सांगू अजिबात काय। तिला कळणार आहे तिकडे गेल्यावरती। अरे जे काय असेल ते सांगा तिला। त्या पोरीने तोंड किती बारीक केले बघा। अजिबात नाही। अगं तुला तिकडे गेल्यावर कळणारच आहे की। कुणीच सांगू नका तिला काय। आणि असं बी कृष्णानं बारीक तोंड केलं का नाही, ती अजूनच भारी दिसती। भाऊ अहो बघा की, विनोबाची यात्रा जोरात चालू आहे। अहो सगळीकडे आपलाच भंडारा उधळला जातोय, हे बघा। वा वा वा, तुम्ही सगळ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय बरं। राया, कृष्णा, अनंतरा, तू सुद्धा केलेली मेहनत, त्यामुळे आपला भंडारा त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला। हो, ऑर्डर तर पूर्ण झाली, पण तिचे परिणाम काय झाले हे लवकरच बघायला मिळतील तुम्हाला।
नमस्कार रामदार, झाली सगळी तयारी? सगळी तयारी झाली, आता फक्त सुरुवातच करायची. शाबाश, आले सगळे. काय र माझं सरप्राईज कुठे आहे? अरे हो, तुला सांगायचंच राहिलं की. हे बघ. मामे, मामे, तुम्ही बोलवले म्हणून आले आम्ही. मामी, अहो माफ करा की तिला. एवढ्यात नाही, अजून वाईच कळ सोसू दे की तिला. तिला बी कळू देत तिच्या हे वागण्याचा मला किती त्रास झालाय. ती अगं अशी काय जीव घेते का पुरीचा? बघ ना माझ्या लेकराचं तोंड कसं झालंय, पडलंय ती. अगं तिला पहिल्यापासून हसत बघायची सवय लागली ग, आणि आता तू. तुम्ही गप बसा, नाहीतर चला बघू घरला. चला या सगळे इकडं, आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. मामा, मामी, चल. होईल सगळं नीट. चल. नमस्कार मंडळी, सगळ्यात पहिले मी तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही तुमचे काम सोडून इथं आलात, धन्यवाद. मंडळी, आज आमच्यासाठी ना खूप महत्वाचा दिवस आहे. आजचा हा दिवस आणि आजचं हे आमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी ना आम्ही खूप वर्ष वाट बघितली. आणि सगळ्यात महत्वाचं ना, आमचं हे स्वप्न पूर्ण होतंय ते आमच्या कृष्णामुळे. तुम्हाला सगळ्यांना माहितीये, आपली कृष्णा गरिबीतून शिक्षण घेऊन मोठी झालीये. आणि फक्त साधी सुधीच नाही, तर महाराष्ट्रात पहिल्या नंबरनं पास होऊन सीए झालेली. आणि त्याबद्दल तिला जे बक्षीस मिळालं ना, त्या बक्षिसाच्या रकमेतनं ती आपली ही कन्या शाळा उभी करते. कृष्णा, बरं ये इकडं. आज ज्याच्या हातनं आपण या कन्या शाळेचं भूमिपूजन करतोय, आता आम्ही त्या माऊलीला बोलवतोय. आशा, ये इकडे. माझ्या हस्ते. भाऊ, योग्य माणसाची निवड केली बरं का तू. आशाचं टाळ्या वाजून स्वागत करूया. आशानं आहे ना कृष्णाला स्वप्न बघायला शिकवलं. आणि नुसतं स्वप्न बघायला शिकवलं नाही, तर ते स्वप्न सत्यात उतरवायला शिकवले. आज कृष्णा जे काही आहे ना, ते फक्त आणि फक्त आशामुळे. पोटच्या पोरासाठी माणूस काय करणार नाही, तेवढं आशानं कृष्णासाठी केलं. आम्हाला ना मनापासून वाटतं, आपल्या सगळ्यांच्या घरात ना आशासारखी एक स्त्री असावी. म्हणजे कृष्णासारखी हुशार मुलगी आपल्या प्रत्येकाच्या घरात असेल, आणि मग आपल्या देशाची किती प्रगती होईल विचार करा मंडळ. त्यामुळं आजच्या या कन्या शाळेचं भूमिपूजनासाठी अधिकाराचा हात आपल्यामध्ये फक्त एकच आहे, आणि तो म्हणजे आशाचा. मी आशाला विनंती करतो की तिनं भूमिपूजन करावं. दामोदर,
माझ्या ध्यानेमध्ये नसताना मला ह्यो भूमिपूजनाचा मान मिळाला. मला ह्यो मान दिल्याबद्दल मी भाऊसाहेबांचं आणि रायांचा आभार मानते. आणि माझी कृष्णी जिच्यामुळे मला आज ह्यो मान मिळाला, तिने आज ही मुलींची शाळा काढून मी जे काही कष्ट केले असतील त्याचं चीज केले. मामी, आता तरी माफ केलंस ना ग मला? कृष्णे, कशा पहिला आज होत्यास ग? हा, अरे यात्रा तर व्यवस्थित चालू आहे की, पर तुम्ही तर त्या भंडाऱ्यात केमिकल मिसळलं होतं ना, मग अजून लोकांनी त्रास कस काय नाही झाला का? मग अरे देवा परमेश्वरा, अरे ती त्या भंडाऱ्यात मिसळायसाठी मी केमिकल आणून दिलं होतं का नाही, मग मिसळलं का नाही? अच्छा ते वय मम्मी, अगं ते तर गावात मिसळलंय, पण त्याचा इफेक्ट अजून का झाला नाही हे मला कळणार झालंय बघ. मम्मी, ते काम अंतरण केलं होतं ना? तुम्ही जर ती काम केलं नसेल ना, तुमच्या दोघांचा जीव घेईन बर का मी. तुमचा ह्यो हलगर्जेपणा लय नडतोय बर का मला. तुमच्या ह्या असल्या वागण्यामुळे ना एक दिवशी मला जेलमध्ये जायला लागल. थांब, मीच बोलते अंतरा बरोबर. तर फोन लावून दे मला. आणि इकडे बोल. हा बोल ना. मी सांगितलेलं काम व्यवस्थित केलंयस ना? अगं असं काय करतेस, मी आता कार्यक्रमात आहे. अगं काय डोसक्याव बिस्क्याव पडलीस का? अगं हो हो पडले मी पाया देवाच्या. अगं अंतरा, मी तुला काय म्हणत्या, तुला कळतंय का? वाईट जरा बाजूला ये. काय? मला काही ऐकू येत नाहीये. थांब, मी बाजूला जाते. थांब. मग मगासपासून तुला तीच म्हणत्या की मी. काय? हा बोल गुलियात्या. अंतरा, ती मी हळदीत मिसळायसाठी केमिकल आणून दिलं होतं तुम्हाला, ती काम व्यवस्थित केलंय ना? हो आत्या, काळजीच करू नको, मी सगळं काम व्यवस्थित केलंय. अगं पर मग बातमी कशी काय नाही आली का नाव? आत्या, तुला खूपच घाई झालेली असते, जरा धीर धर. तुला जी बातमी ऐकायची आहे ना, ती लवकरच ऐकायला मिळेल. अगं आता अजून किस्ता धीर धरायचा. हे बघ, ही संधी जर गेली का नाही हातात ना, तर लय अवघड काम होऊन बसेल. अगं तशी वेळच येणार नाही, थोड्याच वेळात तुला हवी तशी बातमी तुझ्या कानावर ऐकायला मिळेल बघ. बरं ऐक, मी ठेवते फोन. हा वय वय. अंतराने काम चोख केलंय, आपल्याला वाईच वाट बघायला लागत. बायको कोणाची? आणि सून कोणी करून आणल्या. आता ह्या ईदा त्यांच्या घरावर फक्त आपल्या तिघांचं राज्य. भूमिपूजनाचा कार्यक्रम आत्ताच पार पडलाय, तर आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. खर तर आजचा दिवस हा विधाते कुटुंबासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. या घरातल्या माणसांनी जी स्वप्न बघितली आहेत ती सगळी पूर्ण करून दाखवली आहेत. अहो, हा आमचा लेक आणि हा आमचा नातू यांच्यात विधातेंचंच रक्त वाहत आहे आणि विधाते कधीही कशात कमी पडणार नाहीत. आज परत एकदा विधाते कुटुंबीय आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं नवं पाऊल टाकत आहे. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर ही शाळा कशी असणार आहे, या शाळेमध्ये काय सोयी सुविधा असणार आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. त्यानंतर या शाळेचे बांधकाम करणारे इंजिनियर आणि या शाळेची जबाबदारी स्वीकारणारे शिक्षक यांची मनोगत आपण ऐकणार आहोत. तर मी पहिल्यांदा विनंती करतो, या शाळेचं जे डिझाईन बनवले त्या इंजिनियर साहेबांना की त्यांनी ते डिझाईन आम्हाला सांगावं. जसं की आधीच जाहीर करण्यात आलं होतं, तसं कृष्णा आपल्या बक्षिसाची रक्कम या शाळेच्या इमारतीला देणार आहे.
तर मी कृष्णाला विनंती करतो की तिनं रकमेचा धनादेश शिक्षकांच्या हाती सुपूर्द करावा. भाऊसाहेब, यस. अरे शाळा भारी बांधतात की ना. अरे पण शाळेला नाव कोणाच देणार असतील बरं. हे बघ, आता शाळा बांधायचं स्वप्न कृष्णाचं होतं, ती शाळा बांधते मी तिचं नाव देणार की. यानंतर मी कृष्णांच्या मामींना विनंती करतो की त्यांनी फलकाचं अनावरण करावं. अहो मी आशा, ये. अहो इतकी मोठी माणसं असताना माझ्या हातनं कशा पाय. हो आताच तर भूमिपूजन केलं नव्ह का मी. मामी, अगं तू कृष्णाला एवढं मोठं केलंस, तिच्यामध्ये शिक्षणाचं बीज रोवलंस. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की उद्घाटन आणि भूमिपूजन तुझ्याच हातनं करायचं. आशा, ये. या सोपनराव. आशे, शाळेला तर तुझंच नाव दिलंय की. तुझ्या लेखीनं तर तुझं नाव लय मोठं केलं बघ. भाऊसाहेब, कृष्णा, ही कल्पना ना रायाची बर का. मग कृष्णा, आवडलं का सरप्राईज? जगातलं सगळ्यात मोठं सरप्राईज दिलंस तू मला. मामी मला माफ कर ग, मी तुझं मन दुखावलं. कृष्णा ग, किती वेळा माफी मागणार आहेस. हा, माफ मला कर. मी तुला ओळखण्यात कमी पडले. तुला माहितीये, एक गोष्ट सतत माझं मन खायची. तू माझ्यावर रागवलीये, माझ्याशी बोलत नाही, आणि तू माझ्यापासून दूर गेलीये, ही गोष्ट तर सतत माझ्या मनाला टोचायची ग. कोण म्हणलं दुरावली. मी फक्त रागवले होते तुझ्यावर. तुझ्याशी नातं तोडणं म्हणजे स्वतःचा जीव घेण्यासारखं आहे बघ. अगं तू जीव आहेस माझा कृष्णे. राया, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू आज मामीला इथं घेऊन आला नसतास तर आमचं नातं पहिल्यासारखं झालं नसतं. तुला खूप खूप थँक्यू. तू माझं घर परत एक केलंयस, मग तुझं घर कसं तुटलेलं राहून देईन मी. आणि कृष्णा, अगं पोरी, तुझ्यामुळे किती मुलींना शिकायला मिळणार आहे. तू आहे ना आमचं स्वप्न पूर्ण केलं. आज आम्ही खूप आनंदात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ना, आपलं कुटुंब परत एकत्र आलं. आमची तर आता काळजीच मिटली बघा. दादासाहेब, अहो बाबासाहेब, अहो काय झालं बघा माझं. अहो कसं व्हायला लागलंय सगळं. अरे शांत हो, काय झालं सांग. अरे पण ही नक्की कशामुळे झालंय? अहो ही तुमच्या भांडाऱ्यामुळे झालंय. अहो सगळ्यांनी ह्यो भांडारा हातात घेतला आणि ज्यांनी ज्यांनी भांडारा उधळला अंगाव त्या सगळ्यांची ही अशी अवस्था झाली. आणि तुम्ही ज्यांना जो भांडारा दिला त्या सगळ्या लोकांना बी ह्या अशा जखमा झालेत.